श्री स्वामी समर्थ. श्रुतीज इको क्राफ्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा एक छानशी रांगोळी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. याआधी मी एक रांगोळी काढली होती श्री स्वामी समर्थ यांची. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला रसिक प्रेक्षकांचा. आणि आज पुन्हा मला स्वामींची रांगोळी काढण्याची आतून खूप इच्छा झाली आणि त्यासाठी मी ही रांगोळी काढत आहे. ही रांगोळी काढण्यामागचा उद्देश, मागची रांगोळी मी काढली त्याच्यातही असं वाटलं की अजून थोडी सोपी रांगोळी काढून दाखवायला पाहिजे. ज्यांना काढण्याची इच्छा तर असते पण काढायला फारसं जमत नाही, तर त्यांच्यासाठी अजून सोपी पद्धत कुठली वापरता येते का बघून मी ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न केला आहे. रांगोळी कशी वाटते नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि स्वामींची रांगोळी काढताना ना एक विलक्षण वेगळी अनुभूती येते. त्यामुळे ना की आपण काय काढतो आहे याच्यापेक्षा मंत्रमुग्ध होणं जे असतं ना ते होऊन जातं. आणि मग विसर पडतो आपण व्हिडिओ बनवतो आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचा. आणि आपलं पूर्ण लक्ष की स्वामी आपल्याकडून काय करवून घेत आहेत याच्याकडे असतं. खरंच हे करणं म्हणजे स्वामींची आज्ञा असल्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे. आपण फक्त निमित्त मात्र असतो. शेवटी आपल्या हातात काहीही नाही आहे. जी स्वामींची इच्छा असते तेच आपल्या आयुष्यात घडत असतं आणि ते नेहमी चांगलंच असतं, कारण आपल्यापेक्षा आपला जास्त विचार स्वामी करत असतात. हा व्हिडिओ त्या स्वामी भक्तांपर्यंत ज्यांची स्वामींवर अफाट श्रद्धा आहे, अथांग त्यांच्यावर विश्वास आहे, त्या प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या रांगोळीची अनुभूती घेता येईल आणि त्यांनाही काढून बघता येईल. ही स्वामींची सेवा आहे थोडक्यात, आणि ही करायला मला खरंच मनापासून खूप खूप आवडते. याआधी मी जी स्वामींची रांगोळी काढली होती ती रांगोळी काढताना मी इच्छा प्रगट केली होती की मला स्वामींचं लवकर दर्शन व्हावं आणि मला अक्कलकोटला जाता यावं. आणि अगदी त्याच पद्धतीने स्वामींनी ती माझी इच्छा इतक्या लवकर पूर्ण केली आणि मी छान अक्कलकोटला जाऊन आले आणि मस्त दर्शन घेऊन आले. इतकं छान दर्शन झालं की मन प्रसन्न होऊन गेलं. त्यामुळे की स्वामी आपण जी चांगल्या इच्छा व्यक्त करतो स्वामींजवळ, तर त्या प्रत्येक चांगल्या इच्छा स्वामी आपल्या भक्तांच्या लगेच पूर्ण करतात. तुम्हालाही जर दर्शनाला जायचं असेल तर मनातून प्रार्थना करा, स्वामी नक्की तुम्हाला बोलवतील आणि त्यांनी बोलवलं तरच आपलं दर्शन होतं. हे मात्र त्रिवार सत्य आहे. आणि अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण रांगोळी पूर्ण केली आहे. आपण आता गंध लावून घेणार आहोत. अगदी सावकाश ही गोष्ट करायची आहे की गंध छानसं लागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपली स्वामींची रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुमच्या सर्व स्वामी भक्तांपर्यंत, रसिकांपर्यंत, ज्यांना ह्या गोष्टीची आवड आहे, ज्यांची भक्ती आहे, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा. या आधीचा व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.